करा तुमच्या अंगाची देव येते ना एकदा आपल्या आसूड आणून दाखवा याच्यामध्ये. हा चालतंय. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण आजचा जो ब्लॉग आहे ना खूपच भारी होणार आहे. बघू शकता इकडं कल्पना नाही का रेडी झालेली आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही पुढे चाललो तुम्हाला सांगते बरं का, लक्ष देऊ नाही का, कारण की आज आमच्या गावाकडची जत्रा आहे बघा. आपण त्या आकड्याच्या महिन्यात सवत निघालतात ना, त्या देवीच्या जत्रा येतात दर्शनाला. त्याच्यामुळेच आमची आवडी सगळी माझं सगळं आवडलंय. त्यांचंच राहिलं आणि राहुलचं राहिलं परत. आता ते आवडतं तर नंतर मग आम्हाला जायचं. आता बघा ना किती आबळ आलंय आणि बघू शकता इकडं दादाचं पण आवरलंय. आता आपण जाणार आहे मित्रांनो जत्राला. हे बघा कल्पना झाली रेडी. बघा कल्पना किती खुश झाली. मित्रांनो मी कशी दिसते ते पण नक्की सांगा. आपण चाललोय आता जत्रेला. आणि मित्रांनो हा ब्लॉग कंटिन्यू बघा बरं का, कारण आजचा जो जत्रा आहे ना खूप भारी होणार आहे. कारण 1 वर्षानंतर जत्रा भरते आणि त्या जत्राला आज आपण जाणार आहे. एकदम त्यांच्या अंगामध्ये येतं सवारी येते आणि तेच बघण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी यायचं आपण जाणार आहे. बघा जिजाऊ सुद्धा इकडे रेडी झाली. आवडलं काय? चलो चलो, वेलकम टू माय ब्लॉग फर्स्ट. चलो आता आपलं जायचंय बरं का मित्रांनो. तर फायनली मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या गावाच्या रस्त्याने. बघा किती जबरदस्त रस्ता आहे आणि इथून आपलं गाव जवळपास 8 ते 9 किलोमीटर आहे. आणि जत्रा सुरू व्हायला अजून 4 तरी वाजतील. त्यामुळे मित्रांनो आपण जसं लवकरच निघलो. चलो, ही आपली गावातली लक्ष्मी आई आहे, इथं जत्रासाठी आलो आहे. आणि बघू शकता इकडं पाठीमागं नाही का ही पूर्ण गाव आहे, हे बघू शकताय. आणि हा जो रस्ता आहे ना यायचा, हा लक्ष्मी आईकडं येतो आहे. आणि बघू शकता इकडे गाडी लावलेली. आता इकडं आपण चाललो आहे. चला मित्रांनो, आता दर्शन करूया. चला मित्रांनो, आता नाही का तुम्हाला लाईव्ह आपल्या लक्ष्मी आईचं दर्शन घडवतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो इथं. बघू शकता इकडं ही आपली आई आहे आणि हे जे दिसतं ना हे आईचं मंदिर आहे. इकडं पूर्ण असं शेत आहे. हे बघा इकडं मोसंबीचे झाडं आहेत, इकडं ऊस आहे. पण आता आपण आलो आईच्या शेतापाशी, म्हणजे आईच्या मंदिरापाशी मित्रांनो. बघू शकताय अंकल पण होतं सोबत. हे बघा चलो फायनली. लय दिवसाचं मित्रांनो आपल्याला यायचं होतं दर्शनासाठी, पण आज तो योग आलेला आहे. आणि आज आपला जो ब्लॉग आहे हा कंटिन्यू बघा मित्रांनो, खूप मोठा होणार आहे. आणि लक्ष्मी आईचं दर्शन तुम्हाला आपण आपल्या ब्लॉगमध्येच दाखवणार आहे. तर बघू शकता आपण आलो आता आईपाशी. हे बघा, हे बघा लक्ष्मी आई आहे गावातल्या. तिथं आता आम्ही पाया पडायला आलो होतो. असं खूप छान आहे. तिथं लावा बाहेर. मित्रांनो, ही जी लक्ष्मी आहे ना नवसाला पावणारी आहे. त्यामुळे तर फायनली मित्रांनो आपले दर्शन वगैरे झालेत. चलो आता आपण चाललो जत्राकडे. आणि हे जवळपास भरपूर दिवसापासून जत्राची सेवा करीत असतात. बोलच्या वरखेडच्या माईचं चांग भले. नमस्कार. नमस्कार. दादा, ही जी आपली जत्रा आहे कित्येक वर्षापासून आपण करतात? परंपरा चालली 25-30 वर्ष झाले या गावची आम्ही यात्रा काढतो. आणि खरं जर म्हणलं तर हे दैवत आदिशक्ती म्हणलं म्हणजे जागृत दैवत आहे. 33 कोटी देवामध्ये या महालक्ष्मीचा वास आहे. ही जिंदगी गेली माझी. तर मित्रांनो बघू शकता हे जे आहे पोतराज दादा आहे. अक्षरशः हे जो आसूड आहे ना हा लागत नाही म्हणजे मित्रांनो बघू शकताय डायरेक्ट अंगाला हाणून घेणार आहे. कंटिन्यू हा ब्लॉग बघा. आपलं दर्शन वगैरे झालंय आणि
जत्रा पण आपण व्यवस्थित केली आणि बघू शकता पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. तर एका जागेवर आम्ही थांबलो इकडं. हे बघा पाऊस. चला आता आपण निघालोय घराकडं.